थॅलेसेमिया या आजाराबद्दल बद्दल काय सांगाल? आणि हा आजार कशामुळे होतो? ॲक्चुअली ज्यावेळेला आम्ही हे ब्लड डोनेशनच्या अवेअरनेसमध्ये लागलो, पूर्ण महाराष्ट्रावर फिरलो. त्यावेळेला हळू-हळू आम्हाला असं कळलं, की आम्ही एका बादलीमध्ये रक्त टाकत चाललोय, पण त्याला खालती थॅलेसेमियाचे होल आहे आणि ती बादली आमची केव्हाच भरणारी नाही आहे. म्हणजे ती रिक्वायरमेंट केव्हाच फुलफिल होणार नाही. मग रक्तदाते तर वाढवतोय, पण ह्या आजारावरती आळा नाही घेतला, तर रक्तदाते कितीही वाढवा, त्याला काही फरकच नाही पडणार. तर थॅलेसेमिया हा असा एक आजार आहे, जो अनुवंशिक आजार आहे, रक्ताचा दुर्धर आजार आहे, जो आई-वडिलांकडून आपल्या मुलांना येतो. म्हणजे त्यांच्या जे गुणसूत्रांमध्ये जी कमी आहे, जी रक्त बनवण्याची जी कमी आहे, ती आई-वडिलांकडून दोघांकडून मुलामध्ये गेली, की त्या मुलाला थॅलेसेमिया मेजर हा आजार होऊ शकतो. आणि अशा आजारामध्ये प्रत्येक 15 दिवसांनी त्याला ब्लड चढवावं लागतं, की त्याच्या शरीरामध्ये जे रक्त बनण्याची जी मेकॅनिझम आहे, तेच काम करत नाही आणि बनलं तरीसुद्धा ते 10 ते 15 दिवसापर्यंतच टिकते. त्यामुळे प्रत्येक 15 दिवसानंतर त्यांना बाहेरून रक्त चढवावं लागते आणि ते सुद्धा रेड ब्लड सेल्स जे आपण बोलतो, की अ, ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करते, त्या कंपोनंटला चढवावं लागतं. आता ह्याच्यामध्ये खूप अवेअरनेस करण्याची गरज आहे. कारण की खूप जणांना म्हणजे हा आजार हे नावच माहिती नाही, तर त्याच्या पुढची अवेअरनेस खूप नाही ना. इव्हन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टरांशी ज्यावेळेला बोललो, त्यावेळेला सुद्धा त्यांना एक सिलेबसमध्ये एक चॅप्टर होतं आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यावरती काही जास्त डीप स्टडी केलेली नाही. तर त्याच्यामुळे खरं तर आमचे गुरु विनय शेट्टी सर आहेत. ते थिंक फाउंडेशनमध्ये होते आणि आता ते म्हणजे प्रत्येक म्हणजे जे एम-बी-टी-सी जे मी सांगितलं, नॅशनल लेव्हलच्या पूर्ण कॉन्फरन्समध्ये ते आपले सजेशन्स देत असतात आणि थॅलेसेमिया आजारासाठी काम करत असतात. मग त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळीकडे जे डे केअर्स चालू केलेले आहे, म्हणजे चालू करण्यासाठी मदत केलेली आहे. कसं आयडल डे केअर असते आणि या थॅलेसेमिया पेशंटना प्रत्येक आपले सण नाही, आपलं खेळ नाही, बाकी कोणत्याही गोष्टी नाही. न चुकता त्यांना 15-15 दिवसांनी जायचंच आहे. या पूर्ण गोष्टीवरती जर आपण बघायला गेलं तर त्या पेशंट्स म्हणजे जो लहान बाळ आहे, त्या बाळावरती ताण, त्याच्या परिवारावरती ताण, त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही मूलभूत सुविधा देण्यासाठी जो शासन आहे, ते शासन त्यात इन्व्हॉल्व झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा ताण. तर या तिन्ही गोष्टी बघितल्या तर पूर्ण सोशल आपलं जे मेकॅनिझम आहे ते थोडं खूप डिस्टर्ब होते. या मुलांमध्ये पहिल्या म्हणजे 6 महिन्यापासूनच असं दिसतंय की अ, कसं त्वचा एकदम निस्तेज दिसणं, हाडं वाकडी होणं, दात बाहेर येणं किंवा काळी होणं सारखं-सारखं. हे प्राथमिक लक्षणं असतात. कारण त्याच्यामध्ये ते आयर्न म्हणजे हिमोग्लोबिनची पातळी कमी असते. मग टेस्ट केल्यावरती कळते की त्याला थॅलेसेमिया मेजर आहे. पण हे होते कोणामुळे? जर आई-वडील ही दोघंही जर त्याचे कॅरियर असतील, कॅरियर म्हणजे वाहक असतील, म्हणजे थॅलेसेमिया मायनर असतील. आपले 2 थॅलेसेमिया मायनर व्यक्तींनी एकमेकांबरोबर लग्न केलं, तर 25% चान्स असतात की ते मेजर मूल होण्याचे. ओके. समजा एक थॅलेसेमिया मायनर असेल आणि एक नॉर्मल व्यक्ती असेल, तर त्याचं मूल हे जास्तीत जास्त मायनर होऊ शकते. त्याला ब्लड देण्याची गरज नसते. पण मेजर होणार नाही. नॉर्मल होऊ शकते 50% किंवा मायनर होऊ शकते. एक व्यक्ती नॉर्मल असेल तर. आणि जर दोघंही जर हे असतील मायनर असतील म्हणजे जे वाहक असतील, तर 25% चान्स तरीसुद्धा असते की नॉर्मल होऊ शकते. 50% मायनर होऊ शकते आणि 25% मेजर होऊ शकते. तर ते मेजर होण्याचे जे हे आहे, त्यांना जास्तीत जास्त त्रास असतो आणि तीच मुलं मग नंतर पुढे अगोदर खूप लवकर दगावायची. हल्ली आता प्रॉपर ट्रान्सफ्युजन वगैरे होऊन त्यांचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि ते आयु त्यांची वाढलेली आहे. आणि खूप पर्सेंटेज म्हणजे आता आपण आता आज डोंबिवलीत बसलेलो आहोत. या डोंबिवलीत सुद्धा 20-30 मुलं, 25-30 मुलं अशी आहेत जी थॅलेसेमिया मेजर आहेत. त्यांना रेग्युलर रक्तदान करावं म्हणजे चढवावं लागते रक्त.